तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी ऐकलं. साहेबांचा वयाचा विचार करता, साहेबांचा मान लक्षामध्ये ठेवता, साहेबांनी आवाहन केलेलं सुप्रियाच्या करता त्या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही. त्या सगळ्याचा विचार करून तुम्ही पद्धतशीरपणे आमचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम. आम्ही पण कार्यक्रम स्वीकारला. त्याचा आपल्याच लोकांनी केला तर न स्वीकारून कुणाला सांगता. त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चाललं, त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्याचं सहज नाव घेतलं. अनेकांनी काय काय केलं हे भूत बघितले ना की लगेच लक्षात येतं. काही बाहेरच्या लोकांना येऊन बसणार नाही दाबली, रामदेवराव पोपटराव. शेवटी इथल्याच लोकांनी दाबली. वाणेवाडीच्या दाबले असतील, चवणवस्तीच्या दाबले असतील, ग्रेट म्हशीच्या शिवाजीरावांच्या वाढ तिकडे दाबली, म्हणजे तिकडे दाबली गेली असतील. असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं. काही काही ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी झालं. ठीक आहे. आता मात्र मी हक्कानी पण तुमच्याकडे आलो. मी ज्यावेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही. मी कुठेही कामामध्ये कमी पडलो नाही. मी कुठेही निधी देण्यामध्ये कमी पडलो नाही. माझी एक चूक होत असेल. आता हा निधी देताना आता सरपंचांनी सांगितलं काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आला, पण तो निधी देत असताना गावकऱ्यांनी त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा तो बघावा. माझ्याकडे अशाही तक्रारी आल्या की काही जण काय करतात, मोठे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याला टेंडर घ्यायला लावतात आणि त्याच्या पोटात शिरतात आणि त्याच्याकडनं सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतात. त्या आदित्य तावरेला पण मी सांगणार, त्या माळेगावमध्ये पण तसंच झालं. अहो, माळेगाव नगरपंचायत केल्यानंतर वाणीवाडीकरांनो 325 कोटी रुपये त्यांना दिले. 325 कोटी कशाला म्हणतात? एवढीच अपेक्षा. मी जशी बारामतीची कामं उभी राहून म्हणजे पहाटे स्वतः बघून काही चुकलं तर तिथं बोलतो. सगळीकडेच बघायचं म्हणलं तर मला वेळच पुरणार नाही. त्याच्यावर त्या गावातल्या सरपंचांनी, त्या गावातल्या प्रमुखांनी, त्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी, वडीलकीच्या नात्यांनी त्यांना सांगा ना की बाबा इथे हे आपण असं केलं तर ते टिकणार आहे. काही काही जण कामं घेतात आणि त्याचा दर्जा इतका घाण ठेवतात आणि मग ते 6 महिन्यातच काम खराब होतं. त्याच्यामुळं माझी बदनामी होती. मग मलिदा घ्या का तर येऊ का या मलिदा घ्यायला घेतले. मलिदा वगैरे काही नाही. ही कामं जर फलटणवाल्यांनी घेतली असती तरी तुम्ही म्हणला असता बघा बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांचा फायदा करून घेतो आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो. तरुण तरुणने कुठं जायचं आणि इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं. हे नको का करायला? मी काय काय म्हणून बघायचं? माझ्या काय पाठीला डोळे? मी काय कुणाला पाठीशी घालतोय? मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय? असलं आम्ही कधीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. कारण सारखा निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीये. सरकारला 358 तालुके सांभाळायचे. या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत किंवा उद्या जे कोणी पदाधिकारी होऊ पाहताय किंवा जे माजी पदाधिकारी आहेत त्यांनी पण, नामदेवराव तुमच्यासारख्यांनी तुम्ही वडीलधारी आहात, पोपटराव तुम्ही वडीलधारी आहेत, तुम्ही सांगितलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर इथं जरा हे करून घ्या. आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही असं करायचो. त्या पद्धतीनं झालं पाहिजे ना. आणि कुणी स्वतःचा इगो ठेवू नका. प्रत्येकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाहीतर परवाच काहीतरी त्यांनी काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलायचं, लगेच त्यांनी रागाराग निघून जायचं, त्यांनी तिकडे निघून जायचं. मग बघतोच. आज तुम्ही बघाल माझं काय होणार? तुम्ही बघतोच पण माझी वाट नका लावून घेताना. तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात निधी आणू. आपल्या ओळखी चांगल्या झालेल्या आहेत, केंद्रात झालेल्या आहेत, राज्यात झालेल्या आहेत, उद्योगपतींचे झाले, सगळ्यांचे झालेले. त्याचा फायदा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण करून घेऊ. काही ह्याच्यामध्ये कामं राहिली असती यदा कदाचित तर ती पण लक्षात आणून द्या. हे म्हणजे काय अगदी अफिडेव्हिट नाही आपलं,
त्याच्यात कुठं राहिलं तर ते ऍड पण करायचे आपल्याला अधिकार आहे, किंवा जे टाकायला नको होतं तेही सांगा. अजित पवार हे काहीतरी कुणाच्या तरी एका अजित पवारची वस्ती त्या तिकडे त्याच्या एकट्याच्या करता ती कॉन्क्रीटचा रस्ता चालला, तेही चालणार नाही. पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकसंख्या गरिबाची असो मध्यमवर्गीयाची असो जिथं आहे तिथले अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते चांगले झाले पाहिजे, आणि मग नंतर हळूहळू लांबचे जी कामं कराल जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्या कामाला प्रथम प्राधान्य माझ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये द्यावं, अशी पण मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या बाबतीमध्ये करतो. इतर तर तुम्हाला माहिती आहे महिलांची योजना आणलेली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची, माझ्या शेतकऱ्यांची योजना वीज माफीची ती चालू ठेवायची, माझ्या शेतकऱ्यांचे दुधाचे भाव घसरतील तेव्हा दुधाला त्या ठिकाणी अनुदान द्यायचंय, आधारभूत किमती आपल्याला सांगण्यात करायच्या, आपल्याला कांदा निर्यात बंदी करायची उठवायची होती ती बंदी आपण उठवली, त्यामुळे कांद्याला दर आता चांगल्या पद्धतीनं राहिलेले. अजून काही गोष्टी ह्याच्या आधारभूत किंमत ही आपण MSP ऊसाची मिनिमम सपोर्ट प्राइस ही आपण त्या ठिकाणी वाढवण्याच्या बद्दलचा आता पाठपुरावा सुरू केलेला आहे, ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतील त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मगाशी निंबूतमध्ये खंडोशवाडीमध्ये गडगडवाडीमध्ये बोललो नाही. वाडेवाडीकरांनो मी तुम्हाला आता सांगतो काही काहींच्या घरामध्ये सरकारतर्फे वर्षाला लाख रुपये यायला लागले.